जामकर साहेब, ओ जामकर साहेब, लालीजी जिवंत आहेत का? सांगा ना, खरंच जिवंत आहेत का? नाही, त्या मेल्या असत्या तर आतापर्यंत तुम्ही पुराव्यांचा ढीग गोळा केला असता. कोर्टात कधीच सिद्ध झालं असतं ना मी आरोपी आहे. मी काही केलेलंच नाही. तो वकील कोण, युगंधर प्रताप, त्याला पण आतापर्यंत कितीतरी पुरावे मिळाले असते, पण काही पुरावेच घावले नाहीत, कारण मी काही केलेलंच नाही. जामकर साहेब, एक साधी गोष्ट लक्षात येते का तुमच्या? तुम्हाला एकही पुरावा सापडलेला नाहीये. कुणीतरी मुद्दाम तुमच्या समोर आणून ठेवल्यात, मला अडकवण्यासाठी, मला ट्रॅप करण्यासाठी. मी खात्रीने सांगू शकतो, कोणीतरी मला ट्रॅप करण्यासाठी हे सगळं करते. लालजीच असणार बघा ह्याच्या सगळ्या पाठीमागं. चुरू 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 चुरू. लॉकअप उघडा, उघडा. लालीची माझी भेट झाली, ट्रू ऑर फॉल्स? ओह, इट्स ट्रू. लालीची माझी भेट झाली, आमच्यामध्ये विस्तृत गप्पा झाल्या, तुमच्या आतल्या बाहेरच्या सगळ्या गोष्टी सांगितल्या लालीने मला. हे सांगताना ती असंही म्हणाली की गोपाळ, का सांगू तुला, का सांगू? मग प्रश्न असाही पडला असेल की जामकरला इतकं माहीत असून सुद्धा शांत कसा? पण यावेळी जरा वेगळं, यावेळी जरा फुल प्रूफ करायचंय. फुल प्रूफ. यावेळेस शिलाई सिंगल नाही मारायची, डबल मारे. पडला प्रकाश. याला खरंच लाली भेटलीये की हा मला गंडवतोय? कारण मी जितकं याला ओळखतो, याला खरंच लाली भेटली असती तर हा इतका शांत नसता बसला. पण जर याच्या बोलण्यात 1% जरी तथ्य असेल तर हा काहीतरी मोठा गेम करेल.